आजना ऐराणी बातम्या. उपराष्ट्रपती निवडणूकना हालचालीसले सुरुवात. 6 महिनामा राष्ट्रीय महामार्गसवर दुर्घटनासमा 26,770 लोकेसना जीव गया. हायवेवर गाडी चालवताना मित्रस्वनी काळजी ल्या. फिल्म समीक्षक अजित राय यासनं लंडन शहरमा निधन. संसदमा तिसरा दिन पण विरोध प्रदर्शन कायम. चांदीमा कालदिन 4,000 रुपयांनी वाढ व्हयेल होती. एक शोधनुसार दरवर्षी दुनियामा 32 करोड झाडे नष्ट होई जातस वीज पडामुळे. राष्ट्रीय डोपिंग रोधी संशोधन विधेयक लोकसभामा सादर. 5 वर्षनंतर चीनी नागरिकसले विजा देवावशे भारत सरकार. रेल्वेमा चिकित्सा आपात स्थितीसाठी 16 लाख कर्मचारीसले प्रशिक्षित करेल शे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यासने लोकसभामा माहिती दिली. धुळे जिल्हामा ज्वारीनं पीक पेरा घटना. एक शेतकरी बांधवसाठी आनंदाने बातमी शे. प्लास्टिक फुलेसवर सरकारनी बंदी घालेल शे आणि त्यामुळे शेतकरीसले फूल उत्पादकसले यांना फायदा व्हावा शे. रेल्वेनी पर्यटनद्वारे अष्टज्योतिर्लिंग श्रावण यात्राना आयोजन करेल शे. यांना नागरिक लाभ लेऊ शकतस. आणि एक आजनी खूप वाईट बातमी मित्रस्वनी. ऑनलाईन रमीना नादमा करमाळाना जयवर 80 लाखनं कर्ज व्हई गे. रातोरात कोणी श्रीमंत वस नाही. रम्मी खेलो रमीना जाहिरातीसमा आपण दखते एकही विजेता राहस त्या 1000 करोडो लोकेसना पैसा लिसनी एक जनले वाटतस. तर मेहनत आणि कष्टावर ध्यान ठेवा. ऑनलाईन रमीना नादमा वाया जाऊ नका. असं राहतं तर गणक जण रातोरात श्रीमंत होई जातात. आजना बातम्या आवडतील 2 जनले नक्की वाट लावा आणि चॅनलले सबस्क्राईब करा. धन्यवाद.